नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगीसाठी मिक्स भोगीची भाजी किंवा खेंगट, तुमच्याकडे जे म्हणत असतील त्या. खायला एक नंबर लागते ही भाजी. चला तर आज माझ्या पद्धतीने ही भाजी कशी बनवायची ते बघूया. भाजीसाठी इथे बटाटा घेतलाय, वालाच्या शेंगा घेतल्यात, वाटाणा घेतलाय, डिंगऱ्या घेतल्यात, बोरं, शेंगदाणे, हरभरे सोलून घेतलेत, गाजर घेतलाय, वांग घेतलंय आणि तीळ घेतलेत आणि राजम्याच्या ओल्या शेंगा आहेत त्या घेतल्यात सोलून, किंवा तुमच्या बागामध्ये अजून ज्या भाज्या वापरतात त्या घ्या. वाटणासाठी इथं कांदा, सुकं खोबरं, तीळ, आलं आणि कोथिंबीर घेतली आहे. हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचे. आता इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढईत खोबरं टाकून घेऊ. सुकं खोबरं किसून घेतलंय 2 चमचे मोठे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तीळ टाकू आणि याला आपल्याला तेल टाकून चांगलं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे. एकसारखं हलवत त्याला सोनेरी रंगावर परतून घेऊ. इथे तीळ आपले तडतडायला लागलेत आणि खोबरं पण सोनेरी झाले. मस्त असा कलर आला खोबऱ्याला. आता आपला हा मसाला परतून झालेला आहे. याला काढून घेऊ आणि याच कढईमध्ये उभा कापून घेतलेला कांदा टाकून घेऊ. 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेत. त्याच्यामध्ये पण तेल टाकून त्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला. एकसारखं हलवत मस्त याला गोल्डन कलरचा करून घ्यायचा आहे कांद्याला. दोन 3 मिनिट परतल्यानंतर आपल्या कांद्याचा कलर बदलायला लागलाय. तो सोनेरी कलर आलाय कांद्याला आपल्या. आता याच्यामध्ये आलं टाकून घेऊ, लसूण टाकून घेऊ आता आणि याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेऊ आणि याला आणखी 2-3 मिनिट चांगलं परतून घेऊ. गॅस कमीच ठेवायचा आहे. मस्त असं सोनेरी रंगावर याला परतून घ्यायचे. त्याच्याबरोबर सगळं पण परतलं जाईल, आलं, कोथिंबीर, लसूण. याच्यामुळे चव आणि कलर दोन्ही पण छान येतं भाजीला. आपला मसाला इथे भाजून झालाय, त्याला थोडंसं थंड होऊ देऊ. आता आपला मसाला पण थंड झालाय, त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊ. सगळं एकदमच घालणार आहोत भांड्यामध्ये आपण आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय. आता इथे तयार झालंय आपलं वाटण. बघू शकता कलर पण मस्त आलाय वाटणाला. आता गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकू. मोहरी थोडीशी तडतडली की याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकू. जिरं मस्त फुलले, याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण टाकून घेऊ. सगळं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला परतून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त असं एकसारखं हलवं त्याला परतून घेऊ. 2-3 मिनिट परतल्यानंतर मग याच्यामध्ये आपण सुके मसाले घालू. मसाल्यामध्ये इथे घातली हळद, अर्धा चमचा हळद घातली आहे. 3 चमचे कांदा लसूण मसाला घातलाय. चमचा एकदम छोटा आहे मसाल्याच्या डब्यातला आणि त्याच चमच्याने इथे गोडा मसाला घातलाय 2 चमचे आणि हा संडे मसाला आहे आणि घरी दळलेला काळा मसाला घालू 2 चमचे. यातला एखादा मसाला नसेल नाही घातला तरी चालेल, किंवा वेगळा एखादा घालायचा असेल घातला तरी चालेल. आता याला चांगलं परतून घेऊ. मसाला आणि सुके मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत.
तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं याला. आता आपला मसाला घट्ट झालाय, थोडासा परतलाय. आणखी परतून घेऊ. आणखी थोड्या वेळाने तेल सुटायला लागले आपल्या मसाल्याला. आणखी 1 मिनिटभर याला परतून घेऊ. कलर पण छान आलाय मसाल्याला आपल्या. आता याच्यामध्ये आपण धुवून चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या टाकून घेऊ. काही भागामध्ये याच्यामध्ये पालेभाज्या पण घालतात. तुमच्या भागामध्ये ज्या भाज्या वापरत असतील त्या भाज्या वापरा. आमच्याकडे पालेभाज्या घालत नाहीत. पालेभाज्या याच्यामध्ये नाही वापरत. तुम्ही वापरत असाल तर जरूर घाला. किंवा आणखी ज्या वेगळ्या भाज्या तुमच्याकडे वापरतात त्या पण घालू शकता. ही भाजी ज्याच्या त्याच्या भागानुसार खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते किंवा वेगवेगळ्या भाज्या वापरून केली जाते. आता हा मसाला आपला 2-3 मिनिट परतून झाला आहे भाज्यांसोबत. आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊ. पाणी गरमच घाला म्हणजे भाज्या पटकन शिजल्या जातील आणि कलर पण छान येईल आपल्या भाजीला. आता इथे मिक्स करून बघू. थोडंसं घट्ट वाटतंय मला हे अजून. याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकून घेऊ. आपलं मिक्सरचं भांडं धुवून याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. ते मिक्सरचं भांडं धुवून घेतले ते याच्यामध्ये टाकून घेऊ पाणी, म्हणजे आपला सगळा मसाला पण निघेल. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार. म्हणजे चवीनुसार मीठ टाकले. याला हलवून घेऊ. हलवून घेतले पण मला हे अजून पण थोडंसं घट्ट वाटतंय, कारण आपल्या भाज्या अजून शिजायच्या आहेत, कच्च्याच आहेत भाज्या, त्यामुळे खूप घट्ट होईल भाजी. आणखी थोडंसं पाणी टाकून घेऊ. आता जरी ही भाजी पातळ वाटत असली तरी भाज्या शिजल्यावर एकदम मस्त अशी होईल. आता हिला उकळी आली आहे. आपल्या भाज्या शिजू देऊ आता. 10 मिनिटांमध्ये आपल्या सगळ्या भाज्या शिजून होतात आणि भाजीला घट्टपणा पण येतो. मस्त अशी उकळी यायला लागली भाजीला. त्याला एकदा हलवून घेऊ. छान मिक्स करून घेऊ. आणि याच्यावर अर्धवट झाकण ठेवू. पूर्ण झाकण नाही ठेवायचं, अर्धच ठेवायचं आणि याला 10 मिनिट शिजू देऊ. 10 मिनिटानंतर बघू. आता आपली भाजी शिजते. 10 मिनिट झालेले आहेत. बघू शकता मस्त कलर आला आपल्या भाजीला. एकदम मस्त अशी तरी आली आहे. मस्त अशी तरीदार भाजी आपली तयार झाली आहे आणि वास पण एकदम मस्त सुटलाय सगळ्या घरात. आता भाज्या शिजल्यात का बघू. तिथे भाज्या पण शिजून झाल्यात आपल्या. याला आणखी 1-2 मिनिट शिजू देऊ. अशी भोगीची मिक्स भाजी किंवा खेंगट खूप खायला छान लागतं. हे तिळाची बाजरीची भाकरी आणि हे खेंगट भाजी एकदम मस्त कॉम्बिनेशन लागतं. भोगीच्या दिवशी प्रत्येक घरी महाराष्ट्रातली ही भाजी बनली जाते, पण प्रत्येकाची पद्धत खूप वेगवेगळी आहे बनवण्याची आणि भाज्या वापरण्याची पण पद्धत खूप वेगवेगळी आहे. आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये तीळ घालू आणि कोथिंबीर घालू. आता आपली भाजी तयार आहे. गॅस बंद करून टाकू. मस्त अशी गरम गरम खेंगट भाजी आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी. बघू शकता एकदम मस्त अशी तरी कलर आलाय आपल्या भाजीला.
आणि घट्टपणा पण आलाय भरपूर मस्त. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, अशी भाजी आपली तयार झाली. तुमच्या भागामध्ये कोणकोणत्या भाज्या वापरून ही भाजी बनवतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.